पण जाऊया मॅचकडे. सेकंड राऊंडला होते ते सुरुवात. संघर्ष गवाली विरोधात ओमकार मानविली आणि त्यानंतर होईल सासने ब्लास्टर्स विरोधात शेलारी या दोन संघादरम्यान. यानंतरची मॅच असेल शेलारी विरोधात सासने ब्लास्टर्स. विनंती कॅप्टनला की इनिंग ब्रेक मध्ये देखील आपण टॉस करण्यासाठी या. मॅचला होईल सुरुवात आणि आपण करतोय कॉमेंट्री मध्ये परिवर्तन. सुनील सर पुन्हा एकदा जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तेरा धावा धावपलकर आहेत. जरा मॉनिटर कमी कर राज. सहावा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहू शकाल. पाहायचे उजव्या इष्टेच्या बाहेरचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू दरम्यान आपण बघत आहोत अमनच्या वतीने हे षटक पहिलं की जे मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. सामना आपण बघत आहात ओमकार 11 मांडिवली आणि त्यांच्या विरोधात संघर्ष 11 गवाळी या दोन संघांदरम्यान दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. गोलंदाज जामण याला काहीतरी
क्रॅम्प आलेले आपण बघू शकता त्याच्या पायामध्ये, त्याचमुळे सबस्टिट्यूट फिल्डर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच घेतला जाईल. आणि ते अमनच इथे 12वे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले आपण पाहू शकाल. निर्धारित 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीचा आपण पाहतोय. दोन्ही संघांनी या अगोदर एक सामना जरूर जिंकलेला आहे. थोडा वाढव रे. दोन्ही संघ मोठे संघ आहेत, दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. विशेषत्वाने आपण ओमकार मांडिवली संघाचा विचार केला तर ज्ञानेश्वर आणि हरेश ही अत्यंत धाकड फलंदाजांची जोडी आहे. दोन्ही फलंदाज स्फोटक फलंदाज आहेत. GPL अर्थात ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मी ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस त्या फलंदाजांची फलंदाजी पाहणं हे मनमोहक असतं, नयनरम्य असतं. मोठे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाज जाणले जातात. दोन्ही फलंदाज शरीरयष्टीने अत्यंत धाकड आहेत. क्रमांक 2 साठी गोलंदाज दर्शन इथे आमंत्रित केला जातोय. संघर्ष एलेवन गवाळी संघ सुद्धा गोलंदाजीसाठी ओळखले जातात. ती त्यांची ओळख आहे, इथे ती जपता येईल का? उजव्या यष्टीचा फुल लेनचा चेंडू, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग. अत्यंत चांगला चेंडू इथे पहिलाच प्रस्तुत केलेला आहे, तो म्हणजेच फलंदाज हरेशला. दर्शन पुन्हा एकदा वळतोय. हरेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, खडे खडे खेळतायत. कन्व्हिन्सिंग फुटवर्क ज्याला आपण म्हणतो ते फुटवर्क इथे वापरता येत नाही. योग्य त्या पदाला आली त्याचा अभाव जाणवत आहे इथे, तो म्हणजेच फलंदाज हरेशच्या फलंदाजीमध्ये. खरं तर काही फलंदाज हे नॅचरली अग्रेसिव्ह असतात, आक्रमक असतात, त्यांना आक्रमण बाजूला ठेवून खेळताच येत नाही. त्या पद्धतीचा हा फलंदाज आहे हरेश. हरेश कडवचा हा मोठा प्रहार, ज्या गोष्टीची चर्चा या अगोदर मी करत होतो त्याच हिटिंगला इथे सुरुवात केलेली आहे आणि चेंडूला सरळ धाडलेला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून फटका महाकाय षटकार. धावा धावपलकोर याचबरोबर जोडल्या गेलेला. खरं तर आपण पाहू शकाल हरेशने एकच फटका खेळला, मोठा फटका खेळला. सौ सोनार की एक लोहार की या म्हणीप्रमाणे अत्यंत चांगला फटका प्रस्तुत केला होता, षटकार तिकडे मिळवला होता. 19 धावा याचबरोबर धावपलकोर आहेत. आणखी एक मोठा फटका फिरून मारलेला आहे, हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, चेंडू मात्र त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या वरून आणखी एक मोठा आविष्कार षटकार. डीजे वाजवता येऊ शकतो. 25 रन्स ऑन द बोर्ड, 25 धावा याचबरोबर धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. बघा मोठा फलंदाज कोण आहे, जो अगोदर अडखळत जरी सुरुवात करतो आणि मध्येच त्याला एखादा चांगला फटका खेळण्याची संधी मिळते. बॅट अगदी स्वीट स्पॉटच्या बॅटच्या चेंडू कनेक्ट होतो, त्यानंतर त्याला जो आत्मविश्वास मिळतो तो आत्मविश्वास तो अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरतो आणि तेच काम इथे केलेलं आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू आणि लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूला इथे हवाई मार्गे धाडलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा हुकचा फटका, आणखी एकदा फलंदाजाचा हा षटकार. सुरुवात या षटकाची फुल लेंथ चेंडूने केली होती गोलंदाज दर्शन याने. असं वाटलं होतं की हे षटक अत्यंत चांगलं ठरू शकतो संघर्ष एलेवन गवळीसाठी, परंतु त्यानंतर या गोलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवर घेऊन गेलेला आहे फलंदाज हरेश कडव. हरेशसाठी समोर ठेवलेल्या चेंडू दरम्यान स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळतायत. अतिरिक्त एफर्ट इथे क्षेत्ररक्षक देत आहेत. प्रकाश चेंडू पर्यंत पोहोचून चेंडू आडून फेकी करतायत. 2 धावा मिळतील. मोहनजी खुणे आपणास विनंती, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा.
2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांच्या अंती 33 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल फलंदाजी अत्यंत चांगली राहिली ती म्हणजेच हरेश या फलंदाजाची एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. बघा मी चर्चा केली होती ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस हे 2 फलंदाज खेळतात त्यावेळेस याच पद्धतीने खेळतात. ते मैदानी फलंदाजीसाठी अनुकूल मैदाने, इथेही क्रिकेटिंग कंडिशन्स आयडियल आहेत. त्याचबरोबर बॅटिंग पॅराडाईस विकेट आपल्याला पाहायला मिळते. बघा क्रिकेट खेळत असताना फलंदाज म्हणून तुम्ही कितीही जरी मोठे असाल तरी थोडा वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. तो वेळ व्यतीत केला त्यानंतर फलंदाज आक्रमकतेकडे गेले आणि यशस्वी रीतीने इथे आक्रमकता दाखवत आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडा ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज येत असलेला आपण यावेळेस पाहिलेला आहे आणि पाहायचं इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा सुद्धा अत्यंत महत्वाच्या असतात डावामध्ये. ज्यावेळेस तुम्ही एखादा डाव उभारत असता, त्याची बांधणी करत असता, बिल्डअप करत असता. इथे फटका बसलाय. मोठा फलंदाज स्वस्तामध्ये बाद करण्याची संधी मिळाली आहे आणि ती संधी योग्य रीतीने वापरलेली आहे गोलंदाज ऋतिकने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि फलंदाजाला इथे लिडिंग एज जी लागली होती त्यावर कंट्रोल दाखवता आला नव्हता. फटक्यावर चांगला झेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्यांनी ऋतिक मार्स या गोलंदाजाचं भव्य स्वागत केलेलं आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट, षटकार. शॉट मानला जातो क्रिकेटमध्ये. आणखी एक फुलटॉसवर मोठा प्रहार. या बेस अत्यंत चांगला झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या वतीने. ज्या फलंदाजाने या अगोदर षटकार दाखवला त्याच फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. ऋतिकला हे यश मिळत आहे. फलंदाजी करणाऱ्या ओंकार मानिवली संघाला लागलेला दुसरा हादरा. द्रुत पावलानी या 40+ क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीच्या ऍक्शन्स असतात त्या पद्धती आपण शारीरिक हालचाली करू नका. वेळेचा असाही आपण सुयोग्य वापर करू शकतो. 40 धावा धावपलकर, 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. स्ट्रायकिंग एंडला विकाससाठीचा हा पहिलाच फुलटॉस होता. विकासला इथे झकास ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती परंतु ती तिथे त्याला वापरता आली नाही. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे हा चेंडू बिमर घोषित केला गेलेला आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. बघा दैव देतं आणि कर्म नेतं अशी एक म्हण आहे परंतु इथे दैव बलबत्तर आहे फलंदाजाचं. त्याला आणखी एक चांगला चेंडू खेळण्याची संधी मिळेल म्हणजेच फ्री हिट चेंडू. फुलटॉस चेंडू आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी करतायत यावेळेस गोलंदाज. चांगला कंट्रोल त्यांचा पाहायला मिळाला. लांबी योग्य आहे आणि फलंदाजाला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा मोह आवरता आला नव्हता परंतु ठोस प्रत्युत्तर देता आलं नव्हतं या चेंडूचं. 1 धाव इथे मिळू शकते आणि ती मिळाली. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 42 अर्थात 42. शेवटचा चेंडू या षटकातील इथे फेकणं जाणं शेष. गोलंदाज ऋतिक. ज्ञानेश्वर कडवसाठीचा हा चेंडू खडे खडे खेळत आहेत. ऑनसाइड रिजन मध्ये मोठा फटका खेळायचा होता. एक्झिक्युशन योग्य रीतीने करता आलं नव्हतं. बॅट अगोदर फिरली होती. चेंडू थोडा उशिराने तिकडे आला आणि त्याचमुळे फटक्यामध्ये जे प्रिसिजन हवं आहे ते आलं नव्हतं. टायमिंग जुळलं नव्हतं. 1 धाव मिळते. 3 षटकं संपतायत. 43 धावा धावपलकावर पाहायचं आहे. हा डाव मला असं वाटतं 55 ते 60च्या मध्ये जाऊन संपू शकतो कारण ज्ञानेश्वर कडव जर स्ट्रायकिंग एंडला आले
तर ज्या पद्धतीने हर्षने आक्रमकता स्वीकारली होती त्या पद्धतीची आक्रमकता तोही दाखवू शकतो. प्रकाश शेवटचं षटक इथे हाताळण्यासाठी प्रकाश तयार होत आहेत. या षटकातील या सत्रातील हे शेवटचं षटक असणार आहे. 14.33 ची धावगती आतापर्यंत आपण बघितलेली आहे. ज्ञानेश्वरला फुल लेनचा चेंडू आहे. ऑफ ड्राईव्हचा कडक फटका आहे, परंतु धावा मात्र मिळणार नाहीत कारण स्ट्रेट टू दी फिल्डर असं म्हटलं जातं. चेंडू सरळ जाऊन एक्स्ट्रा कव्हरला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये स्थिरावला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या वतीने. खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. लिनिंग फॉरवर्ड असं म्हणतात. पुढे बेंड होत असताना लीन होत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या वतीने, परंतु इथेही संपर्क साधता आला नव्हता. पुढे सरसावले चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाने इथे फुलटॉस चेंडू हाताळला. तो एंडवर चेंडू आदळला होता. मागच्या बाजूने चांगलं वर्क शॉट थर्ड मध्ये केलं गेलं. एकही धाव नाही. लागोपाठ ते 3 चेंडू मला असं वाटतं इथे निर्धाव फेकलेले आहेत गोलंदाज प्रकाशने, की जे अपेक्षित नसेल खेळाडू कक्षाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. इथे मात्र थोडे फंबल होत आहेत, त्याचमुळे एक धाव घेण्यामध्ये यश मिळालं या फलंदाजांना. धावफलक हळुवारपणे पुढे गेलं. मला असं वाटलं होतं की स्टार्किंग एंडला ज्ञानेश्वर असतील तर ते मोठ्या धावा उभारू शकतात. या शेवटच्या षटकाचा जास्तीत जास्त फायदा ते घेऊ शकतात की जे डेथ ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु कौतुक करावं लागेल प्रकाशचं, ज्या पद्धतीचा कंट्रोल या षटकामध्ये प्रकाशने दाखवलेला आहे. गोलंदाजाची अत्यंत चाणाक्ष चतुर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डावखुरे हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरोधात नेहमी प्रभावशाली कामगिरी करत असतात आणि तोच ट्रेंड कायम ठेवत असताना प्रकाशने आणखी एक बळी टिपलाय. यानंतर फेकत असताना गोलंदाजाला आपण पाहू शकाल. या गोलंदाजाने अत्यंत चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. किफायतशीर षटक आतापर्यंत दाखवलेलं आहे. शेवटचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक फॉरवर्डला उपस्थित आहेत. चेंडू अडवतायत, फेकतायत. एकदा इथे मिळेल. बघा षटक किती चांगलं पडलेलं आहे इथे गोलंदाज प्रकाश, कारण त्याने फक्त 2 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण फलंदाजाला इथे बाद केलेला आहे. जे धावफलक 55-60 पर्यंत जाईल असं वाटत होतं, परंतु त्या धावफलकाला योग्य वेळी आवर घातलेला आहे आपल्या गुणवत्तापूर्ण गोलंदाजीने. धावफलक 45 पर्यंत जाऊन पोहोचलं. 46 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच संघर्ष 11 गावाडीला. गोलंदाजांची कामगिरी खरं तर आपण या अगोदर पाहिली होती. ज्या ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्यामध्ये 20, तिसऱ्यामध्ये 10 आणि चौथ्यामध्ये 2 धावा आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. अगोदरच्या क्रमांक 2च्या षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या होत्या त्या 20 धावांच्या षटकाला इथे खरं तर योग्य रीतीने त्यावर पांघरून घातलेले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा मेक ओव्हर केलेला आहे, मेकअप केलेला आहे गोलंदाजाने क्रमांक 4 मध्ये प्रकाशने. त्याने 2 धावा खर्च केल्या. फलंदाजी ज्ञानेश्वरची राहिली 15 धावांची इनिंग आपण पाहिली. परंतु या सगळ्या डावामध्ये हरेश की ज्याने 8 चेंडूंमध्ये 21 धावा बनवल्या, त्याचमुळे 45 धावा धावपलकोर जोडण्यामध्ये सक्षम ठरला. ओमकार माणिवली हा संघ पाहायचाय. संघर्ष 11 गबाळी या संघासमोर 46 धावांचं टार्गेट इथे आहे. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आम्ही दोन्ही संघांना आमंत्रित करत आहोत. एका बाजूने सासने ब्लास्टर संघ आपण पाहू शकाल आणि त्याचबरोबर शेलारी संघ. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच टॉस का बॉस मध्ये आपण या. शेलारी आणि सासने ब्लास्टर्स. सासने ब्लास्टर्स संघाचे स्कीपर आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्यामुळे शेलारी संघ, यू आर इन्व्हायटेड, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज सेंड युअर स्कीपर फॉर टॉस इन टू द टॉस बॉक्स. लवकरात लवकर या आपण नाणेफेकी कक्षामध्ये. जयेश भोईर आपण नाणेफेकीसाठी या.
सुरुवात पहिला चेंडू बॅट पॅड मध्ये पॅडवर होता, इथे अपील केली गेली होती. शॉर्ट लेगला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी चेंडू अडवला होता. डायरेक्ट हिट देण्याचाही त्याने निश्चितच प्रयत्न केला, अनसक्सेसफुल अटेम्प्ट राहिला. आणि जी अपील झाली होती, मला असं वाटतं जो इम्पॅक्ट होता तो आउटसाइड दी लेग स्टिक होता, त्यामुळे लेग बॅकच्या रूपाने ही धाव मिळाली. नाणेफेक संपन्न केली जात आहे आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये. यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची सचिनजी शेळके आपणास विनंती, आपण नाणेफेक संपन्न करा. समोरच्या दिशेने कव्हरच्या डोक्यावरून फटका आडव्या बॅटने उडवलेला आहे. दोन क्षेत्ररक्षक पाठमोरे या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि यातच चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. हरीश, यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे, मोठा आहे. क्षेत्ररक्षक तिकडे एकही उपस्थित नाही. एक टप्पा घेत असताना दणदण करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा खणखणीत चौकार. नऊ धावा धावपलकावर. हा फलंदाज अत्यंत चांगल्या फलंदाजी करत आहे. चांगल्या फलंदाजीचा नमुना त्याच्या वतीने आतापर्यंत दाखवण्यात आलेला आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विकी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकलिफ्ट या फलंदाजाची आपण जर पाहिली तर ती हाय आहे, म्हणजे उंच आहे. उंच बॅकलिफ्टने तो खेळतो, त्याचमुळे चेंडू फळीचा ज्यावेळेस संपर्क होतो त्यावेळेस चांगली ताकद तो त्यामध्ये झोकू शकतो. आपोआपच अंतर मिळतं. इथे या अगोदरचा चेंडू फुलटॉस होता. मिसटायमिंगचा फटका आपण पाहिला होता, मिड ऑनच्या डोक्यावरून प्लेस केला गेलेला. बॅट पॅड मध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न. विकी आहेत, विकी म्हणजे सेफ हँड्स, आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला आला. यावेळेस अत्यंत चांगला झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज समीर बाद होतोय. सासने ब्लास्टर संघाने नाणेफेक जी जिंकली होती त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल ते आहेत ऋतिक. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील ऋतिक. यावेळेचा चेंडू हा निर्धाव चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. हे षटक संपतंय, पहिलं षटक संपलंय. धावफलक आपण पाहिलं तर ते 10 वर जाऊन पोहोचलेलं आहे. चांगली गोलंदाजी निश्चितच आपण म्हणू शकतो, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होतं की जे इथे फेकलं गेलेलं आहे गोलंदाज हरेशच्या वतीने. दहा धावपलकावर एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिला. पहिलं षटक हरेशच्या वतीने हाताळलं गेलेले. त्या षटकामध्ये एकही फलंदाज बाद झालेला आपण पाहिला नव्हता. काही मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. दीपकजी कारले अर्थात DK, त्याचबरोबर अमोल कोकाटे, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. क्रमांक 2चा षटक गोलंदाज भावेशचा वापर केला जाईल. समोर ठेवलेला चेंडू, त्यावर इथे ऑफ ड्राईव्हचा फटका. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना खेळत आहेत फलंदाज, आणि क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण जरूर केलं, परंतु फेकी देत असताना अतिरिक्त उंचीने तिकडे ती फेक त्यांनी दिली होती, परंतु त्याचं नुकसान इथे सहन करावं लागत नाही. ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव इकडे मिळाले. 11 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल या अगोदर फलंदाज बाद झाले होते ते म्हणजे समीर. 1 धावेचं योगदान त्यांच्या वतीने दिलं गेलं होतं. खेळपट्टीवर 10 धावांचं योगदान रोशनच्या वतीने आतापर्यंत आलेले. 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. भावेश पुन्हा एकदा तयार होत आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे. ऑन दी अप खेळलेले आहेत. जो बाउन्स या खेळपट्टीवर आहे त्या बाउन्सला
ट्रस्ट करत असताना या पद्धतीचे फटके बऱ्याचदा फलंदाज खेळत असतात. इथेही एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. एकेरी दुहेरी धावांवर हा डाव पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत आणि त्यांना एकूण 46 धावांचं टार्गेट इथे चेस डाऊन करायचं आहे. या अगोदर 45 धावा बनल्या होत्या, त्यामध्ये हरेश कडवचं अत्यंत चांगलं योगदान होतं. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, अत्यंत चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक फंबल करतायत. ही अनुमती असेल कदाचित दुसरी धाव पूर्ण करण्यासाठीची, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं नेवर रन ऑन मिसफील्ड आणि हेच सूत्र इथे फलंदाजांच्या विरोधात जात आहे. मिसफील्ड झाल्यानंतर ही धाव घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नव्हता. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित होते. क्षेत्ररक्षकाने सुरुवातीला फंबल केलं, परंतु त्यानंतर रिटर्न अत्यंत रॅपिडली त्याच्या वतीने दिला गेला आणि त्याचमुळे फलंदाज शॉर्टर ऑफ ग्राउंड आपण पाहिला, फलंदाज धावबाद. प्रकाश आलेले आहेत. पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू फेकला जातोय. गोलंदाजीमध्ये चांगलं तंत्र आहे या गोलंदाजाकडे. छोटेखानी गोलंदाज आहेत म्हणजे फार मोठ्या उंचीचे गोलंदाज आहेत नाही. बघा, एक फलंदाज म्हणून तुमच्याकडे उंची कमी असेल तरी चालतं, परंतु गोलंदाज म्हणून तुम्ही उंच पुरे तुम्ही असणं किंवा तुमची शरीरयष्टी उंच असणं हे गरजेची असते. ज्यामधून तुम्ही जर डेक हिटिंग करणारे गोलंदाज असाल तर तुम्हाला चांगला बाउन्स तिकडे मिळत असतो. परंतु एक अशी महत्वाची गोष्ट आहे की जितके तुम्ही उंच असता फुल लेनची गोलंदाजी करणं तुम्हाला तितकंच कठीण बनत असतं. परंतु यालाही काही अपवाद आहेत. काही अशा अनेक उंच गोलंदाज आहेत. ब्रेटली सारखा गोलंदाज अत्यंत चपखळपणे यॉर्करचा वापर करायचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 15 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. फुलटा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळत आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. थोडे काऊ कॉर्नर कडे ते ट्रेंड झालेले आहेत, कळलेले आहेत. इथेही एक धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांवर धावपलक पुढे नेण्याचं काम इथे फलंदाज करतायत आणि 46 धावा बनवायचे आहेत. अशातच पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. उर्वरित 3 षटकांमध्ये 36 धावा बनवण्याचं आव्हान घेत असताना मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज खेळत आहेत. भावेश पुन्हा एकदा बाद आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा दिशेवर नियंत्रण न ठेवता दिशाहीन गोलंदाजी करत असताना भावेशला आपण बघतो. बघा, फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून हिटिंग आर्क पासून दूर चेंडू ठेवावा असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक गोलंदाज त्या पद्धतीने प्लॅन आखत असतो. परंतु मग अशातच तुम्ही एक्स्ट्राच्या ह्या ज्या धावा खर्च करता त्या सुद्धा तुमच्या संघाच्या विरोधात जाऊ शकतात. इथे यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी स्टिकरला चेंडू जाऊन आदळला होता आणि शॉर्ट लेगला तिकडे लेग स्लिप मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांना चेंडू व्यवस्थितरित्या तिकडे आपल्या हातांमध्ये कैद करता आला नव्हता. झेल घेण्याची संधी ते हुकली. इथे धाव मिळालेली आहे 1. याच बरोबर हे षटक इथे संपतंय. 2 षटकांच्या अंती धावपलक 18 धावांवर जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकाल. दोन षटकांमध्ये 18 धावा धावपलकावर SD ग्रुप चषकाचं हे महापर्व आपण सगळेजण अनुभवत आहात. या अगोदर याच मैदानावर दिवाळीच्या निमित्ताने MGCच्या वतीने एक अत्यंत चांगली स्पर्धा साजरी झाली होती. त्याचबरोबर याच मैदानावर या हंगामाची सुरुवात करत असताना MPCAच्या वतीने या क्रिकेटचा अत्यंत दर्जेदार सोहळा आपण सगळेजण अनुभवत आहात. याची देही याची डोळा अनुभवू क्रिकेटचा हा नयनरम्य सोहळा. आदर्श कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ डोंगरनावे, त्याचबरोबर DS11, त्याचबरोबर जय बजरंग डोंगरनावे B यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचबरोबर MPCAचे अध्यक्ष मोहनजी कुणे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू त्यावर ऑन ड्राईव्हचा फटका खायचा होता. चेंडू हवा तिकडे बॅटच्या पेसमध्ये कनेक्ट झालेला आपण पाहिला नव्हता. त्याचमुळे चेंडू मला स्वतः स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने तिकडे निघून गेला. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक येऊन चेंडू आडून फेकी करतायत. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे गेलेला आपण पाहू शकाल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 20. 2 गडी बाद आहेत. 46 पर्यंत डाव घेऊन जायचंय सामना जिंकण्यासाठी.
दोन्ही भूमिका इथे सध्या खऱ्या अर्थाने मला आता कराव्या लागतात. स्कोररची उणीव असल्या कारणाने स्कोरिंग सुद्धा करावी लागते आणि समालोचन सुद्धा करावं लागतं. त्यामुळे इतकी एनर्जी समालोचनामध्ये अपेक्षित आहे ती इथे टाकू शकत नाही, त्यासाठी क्षमस्व. समोर ठेवलेला चेंडू अत्यंत चांगला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, उंच उडी घेत असताना क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळालं नाही. षटकार. पीसीएचे सल्लागार दीपकजी कारले साहेब यांना कुठेतरी क्यू आली माझी, त्यामुळे ते इथे स्कोरिंग करण्यासाठी आलेले आहेत. तुमचे धन्यवाद. सव्वीस धावा आहेत आतापर्यंत धावपलकावर. 10 चेंडूचा खेळ उरतोय, 20 धावांची आणखी गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला असलेले फलंदाज चांगले खेळत आहेत. आतापर्यंत चांगली फटकेबाजी त्यांनी दाखवलेली आहे. ऋतिक साठीचा हा चेंडू इथे पूल करायचा होता. मिसटायमिंग फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. क्षेत्ररक्षकांची मला असं वाटतं महाक्षेत्ररक्षक आघाडी बनली जरूर, परंतु इथे चेंडू पर्यंत पोहोचून चेंडू आडून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये प्रवीणच्या विरोधात आतापर्यंत आपण पाहिल्या 10 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ आहे, त्याचमुळे आपण पाहिलं की प्रत्येक गोलंदाज एक एक षटक फक्त टाकू शकतो. प्रवीण भाकरे अर्थात सोन्या अत्यंत गुणवंत क्रिकेटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. ऋतिकनेही त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. ही हॅज शोन हिज इंटेंट ऑफ अग्रेशन. यावेळेस इथे एज लागली आणि लेग स्लिपच्या वतीने डबल मला असं वाटतं तिकडे खरं तर अटेम्प्ट केला गेला आणि दुहेरी प्रयत्नामध्ये हा झेल त्यांच्या वतीने टिपला गेला. फलंदाज बाद. न्यू बॅटर इन दर्शन मैदानाच्या हातमध्ये आलेले आपण पाहू शकाल. क्रमांक 5 साठी त्यांना इथे धाडलं गेलेलं आहे. या षटकातील आपण पाहिला 2 चेंडूचा खेळ शेष आहे, म्हणजे 8 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. रणनीती आखली जाते. क्रिकेट खेळत असताना तुम्ही फक्त ते शरीराने खेळलं तर मात्र तुमच्यासमोर अडचणी उभी राहू शकतात, आव्हानं उभे राहू शकतात. परंतु क्रिकेट विथ माइंड ज्याला आपण म्हणतो, बुद्धीने जर क्रिकेट खेळता आलं तुम्हाला तर ते क्रिकेटचं तुमचं युनिट सुद्धा एक अत्यंत चांगलं नावारूपाला आलेलं युनिट होऊ शकतं. प्रवीण भाकरे स्ट्रायकिंगला फलंदाज दर्शन. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. यष्ट्यांच्या मागून शाऊट जरूर झालेला आहे परंतु त्यामध्ये कोणताही दम नाही. बघा एक पंच तुम्ही जी अपील करता त्यामध्ये किती फील आहे ते व्यवस्थितरित्या त्याचा अनुभव घेत असतात, अंदाज लावत असतात. राज आवाज कमी केला का? 39 रन्स, 29 धावा धावपलकावर आहेत आणि त्याचमुळे बऱ्याचदा पंचांना सुद्धा ते कळतं. अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. इयत्ता 8वीच्या काही वर्षापूर्वीच्या, मला असं वाटतं 5 वर्षापूर्वीच्या इंग्रजी सिलेबसमध्ये डॉन क्विक्झोट नावाचा एक धडा होता, ज्यामध्ये डॉन क्विक्झोट हे जे कॅरेक्टर होतं ते अशाच पद्धतीचं होतं. म्हणजे लढाईसाठी तो निघायचा आणि शत्रू कुठे आहेत, प्रतिस्पर्धी ऑपोनंट कुठे आहेत हे न बघता भाल्या बरच्या त्याच्या चालायच्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्याच पद्धतीने चेंडू कुठे आहे हे न बघता फक्त तलवारबाजी झाली होती, बॅट फिरली होती फलंदाजाची. यावेळेस हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. क्षेत्ररक्षकाने इथे योग्य निर्णय क्षमता दाखवली नाही. क्षेत्ररक्षक पुढे आले, त्यानंतर त्यांना कळलं की आता तेलही जाईल आणि तूपही जाईल. शेवटी मागे फिरले परंतु तोपर्यंत चेंडूने सीमारेषा भेदली होती. हा चौकार.
राम मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ड्रिंक्स इंटरवल त्यांच्या वतीने छोटे खाणी घेतला जातोय. फलंदाजांनाच मला असं वाटतं तिकडे पाणी पुरवलं जाईल. आता या पाण्याबरोबर कोणता मेसेज मैदानाच्या आतमध्ये जाईल याची सगळ्यांना कल्पना आहे. काही बऱ्याच अशा स्पर्धा आहेत ज्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने इंटरवलमध्ये पाणी घेऊ जाऊ शकत नाहीत. जो नियम आहे, जो आयोजन कमिटीने सांगितलेलं आहे तेव्हाच तुम्हाला पाणी घेऊन जाण्याची मुभा असते. आणि त्यानंतर इन केस ऑफ ॲन एमर्जन्सी, ज्याला आपण म्हणतो इन केस ऑफ ॲन एमर्जन्सी, जर कुठेतरी इमर्जन्सी असेल तरच तो तुम्ही पाण्याचा प्रयोग करू शकता अथवा तो घेऊन जाऊ शकता. इतर वेळेस असं कोणीही पाणी घेऊन जात नाही. परंतु या हंगामातील ही पहिली स्पर्धा आहे आणि स्पर्धा अध्यक्षांची असल्या कारणाने त्यांना सगळ्यांना सामावून घेणं गरजेचं आहे. शेवटचं षटक 6 मध्ये 12. उजव्या इष्टेच्या बाहेरचा फुलाल्यांचा चेंडू डायरेक्ट हिट येईल का? प्रयत्न केलेला आहे. अगदी शितापीने, अळूवारपणे, प्रेमाने हा काटा काढलेला आहे गोलंदाज ज्ञानेश्वरने. फलंदाज यावेळेस बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन आउट. उंदीर ज्या पद्धतीने तुम्हाला चावण्या अगोदर फुंकर घालतो असं म्हणतात. यावेळेस क्लीन बॉल, कट्यार काळजात घुसली, फलंदाज बाद. आणखी एक मोठा हादरा. संघर्ष 11, गवाई संघ अडचणीत सापडलेला आहे. वन मोर गॉन. न्यू बॅटर इन ऋतिक आलेले आहेत. मला असं वाटतं या अगोदर समीर सर ज्यावेळेस समालोचनासाठी होते त्यावेळेस एका गोलंदाजाने विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील कंप्लीट केली होती. सुनील होता की जो शेलारी संघाला रिलेट करतो, बिलॉंग करतो. इथे तीच संधी निश्चितच ज्ञानेश्वरला आलेली आहे का? 2 विकेट दिसतात परंतु पहिला गडी बाद झालेले तो धावबादच्या रूपाने, त्यामुळे त्या उंबरठ्यावर ज्ञानेश्वर नाही आहेत. पूर्वीच्या काळच्या क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या रंजक गोष्टी घडायच्या. त्यावेळेस स्कोरला सुद्धा कळत नव्हतं की धावबाद झालेल्या विकेटचं वर्णन, डिस्क्रिप्शन इथे स्कोरिंगमध्ये कसं करायचं आहे. त्यावेळेस त्या गोष्टी घडायच्या. परंतु अलीकडे क्रिकेट खेळत असताना सूक्ष्म निरीक्षण, मायक्रो ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, ते आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पेसिफिकली नोट डाऊन केली जाते, तिची नोंद केली जाते. पूर्वी लागोपटचे 3 षटकारांमध्ये वाईड आला तरी षटकारांची हॅट्रिक असायची. परंतु अलीकडे अभय ती षटकारांची हॅट्रिक गृहीत धरली जात नाही. यावेळेस इथे सिंगल धाव आलेली आपण पाहू शकलात. 3 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण उरतंय. शॉर्ट बॅकलिपने खेळणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. सचिन आलेले आहेत. सचिन यांचं नाव क्रिकेटमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. फक्त नाव म्हटलं मी, आता काम कसं असेल बघूया. समोरच्या दिशेने येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे 1-2 पावलांचा वापर जरूर केला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडे अधिक पुढे आले असं म्हणायला हरकत नाही. त्याचमुळे मिस टायमिंग झाला, लिडिंग एज लागली आणि आणखी एक फलंदाज इथे बाद झालेला आपण पाहिला. आता टोकाचं समीकरण आलेलं आहे, म्हणजे 2 चेंडूचा खेळ उरलेला आहे आणि धावफलकाला गरज आहे 11 धावांची. म्हणजे 2 षटकार इथे दाखवावे लागतील आणि ती अपेक्षा करतोय आपण क्रमांक 8च्या फलंदाजाकडून. खरं तर मी जास्तीत जास्त क्रिकेट हे भिवंडी विभागामध्ये कव्हर करत असतो आणि अलीकडे आपण बघतो फक्त त्या विभागापुरता बोलत नाही, ग्रामीण क्रिकेट फार पुढे गेलेलं आहे. म्हणजे तुमचा 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. जय बजरंग डोंगरनावे बी संघाची जर फलंदाजी आपण पाहिली तर 9व्या क्रमांकावर रोहन दळवी आले होते की जे एकेकाळी एका संघासाठी प्रशांतच्या बरोबर सलामीला जात होते. म्हणजे तिथून तुम्ही डेप्थ ऑफ बॅटिंग पाहू शकता. त्यामुळे कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर चांगली फलंदाजी करू शकतो, यामध्ये तीळमात्र शंका नाही. एक चेंडू येणं शेष आहे. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय बोथ साइड्स. शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल. ज्ञानेश्वरच्या वतीने तो फेकण्यात येत आहे. आतली कडा लागली.
क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, डायरेक्ट हिट देण्याचा त्याने प्रयत्न केला कारण परिस्थिती त्यांच्या बाजूने आहे। इथे हा सामना जिंकलेला आहे ओमकार 11 मानिवली या संघाने। जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। चांगली फलंदाजी हरीश कडवची आपण पाहिली, त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा सगळ्या गोलंदाजांनी चांगली केली, ज्यामध्ये ज्ञानेश्वरचं षटक, ज्यामध्ये 2 धावा खर्च करत असताना एक फलंदाज त्याने बाद केला। हरीशने एक षटक हाताळलं, 9 धावा खर्च करत असताना एक फलंदाज त्याने बाद केला। 15 धावांचं प्रवीणचं षटक आलं जरूर, परंतु भावेशचे जे 8 धावांचं षटक होतं त्यातून फार मोठा डिफरन्स क्रिएट झाला। हरीशच्या 21 धावा, ज्ञानेश्वरच्या 15 धावा, 45 धावा धावपल होत्या, 46चं लक्ष होतं त्याचा पाठलाग करत असताना ऋतिकच्या 15 आणि रोशनच्या 10 अशा पद्धतीने 35 धावा धावपलकर जोडल्या। 10 धावांच्या फरकाने ओमकार मानिवली संघाने इथे परास्त केलेले संघर्ष 11 गवाळीला या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत। हरीश किजाने 8 चेंडूंमध्ये 21 धावा धावपलकर जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण षटक हाताळलं, एक गडी त्याने बाद केला। हरीश ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू। हरीश कडव, आपणास विनंती आहे विना विलंब, अर्थात कोणताही विलंब न करता लगेचच आपण आमच्या